हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला आहे ना आगारोचं ना ग्रँड एग बॉयलरबद्दल रिव्ह्यू देणार आहे. आणि बऱ्याचशा घरांमध्ये ना एग खूप आवडला जातो, अंडा खूप आवडला जातो. तर हे त्यांच्यासाठीच आहे. आणि जे जिमला जातात त्यांच्यासाठी पण हे खूप फास्ट प्रोसेस आहे अंडा बॉईल होण्याची. आणि स्टीम पण करू शकतो आपण यामध्ये. तर यामध्ये एक ना मॅन्युअल भेटला आहे आणि त्यामध्येच एक वॉरंटी कार्ड दिलेलं आहे. आपण स्कॅन करून ना रजिस्टर पण करू शकतो. आणि इकडे ना सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला एक बॉइलिंग ट्रे भेटलेला आहे. त्यामध्ये एक मेजरिंग कप पण दिलेला आहे आणि एक पिन सेफ्टी कॅप पण दिलेला आहे त्याखाली. आणि त्याखाली एक निडल दिलेला आहे. तर आपण त्याचा यूज पुढे बघू. हा आहे पौच बाउल. यामध्ये आपण ना स्टीम करू शकतो, एग स्टीम करू शकतो किंवा काही पण स्टीम करू शकतो. त्यानंतर हे दिलेलं आहे लीड. हे प्लॅस्टिकचं आहे पण याची क्वालिटी खूप सुपर आहे. हे आहे मेन युनिट आणि याची ना स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे, त्यामुळे खूप छान लुक येतो. आणि इथे ना स्विच ऑन ऑफचं बटन पण दिलेलं आहे. आणि याला आहे ना एक पॉवर कॉर्ड पण दिलेली आहे, ती की थोडी लॉंग पण आहे. तर चला आपण ना यामध्ये रेसिपी बनवून बघूया. फर्स्ट मी ना कॉर्ड कनेक्ट करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर ना यामध्ये मी ना 85 ml पाणी टाकलेलं आहे, कारण की मला ना हार्ड बॉईल करायचं आहे अंडा. आपण ना सॉफ्ट बॉईल पण करू शकतो, मीडियम बॉईल पण करू शकतो आणि हार्ड पण करू शकतो. तर जसं आपल्याला पाहिजे असेल तर त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घेऊ शकतो. तर आता मी ना निडलच्या साहाय्याने एगला आहे ना क्रॅक करून घेतलं आहे, छोटंसं होल पाडलं आहे जेणेकरून ते अंडा व्यवस्थित बॉईल पण होईल. तर इथे मी बटन ऑन करून ना लीड लावून आता मी 15 मिनटं वाट बघणार आहे. आणि 15 मिनटाने जेव्हा अंडा उकडल्या जाईल तेव्हा ॲटोमॅटिक हे स्विच ऑफ होऊन जातं. तर स्विच ऑन झाल्यावरती इथे ना ब्लू कलरची लाईट लागते. आणि जेव्हा 15 मिनटाच्या नंतर ना अंडा उकडून कंप्लीट होईल तेव्हा आहे ना लाईट ऑफ होऊन जाते. तर चला आपण अंडा व्यवस्थित उकडलेला आहे का बघूया. इथे ना अंडा उकडून झालेला आहे आणि तो मी प्लेटमध्ये काढून ठेवला आहे थंड होण्यासाठी. थंड झाल्याच्या नंतर आपण ना अंडा सोलून घेणार आहे. त्यानंतर मी आता आहे ना यामध्ये दुसरी रेसिपी बनवणार आहे. तर मला आहे ना एक स्टीम करायचं आहे. त्यासाठी मी ना 120 ml पाणी टाकलेलं आहे. आणि ना एक अंडा मी फोडून घेणार आहे, ट्रेमध्ये टाकणार आहे. त्यात थोडंसं मीठ आणि मिरची टाकून मी मिक्स करून ना अंडा स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे. तर या मशीनची ना कॅपॅसिटी 400 ml आहे आणि ना वॅट्स 500 वॅट्स आहे. आता मी ना यामध्ये ना एक स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. 5 ते 10 मिनटामध्ये ना हे स्टीम होतं. तोपर्यंत मी ना एग सोलून दाखवते तुम्हाला. तर इझिली हे एग ना सोलल्या जातं आहे आणि व्यवस्थित उकडलेला आहे अंडा. आणि तुम्ही ना आतमधून पण बघू शकता की किती व्यवस्थित उकडलं गेलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट पण वाटतं आहे. आता आपली ना दुसरी रेसिपी पण झालेली असन. एग स्टीम झालेला आहे आणि खूप छान दिसतं आहे, एकदम केक सारखंच वाटतं आहे. तर हे ना मी एका चमच्याच्या साहाय्याने काढून घेते आणि हे अजिबात असं स्टिक वगैरे होत नाही, इझिली ते निघून येतं. तुम्ही बघू शकता इझिली निघून आलेलं आहे. आणि जे कमी ऑइलचं खातं त्यांच्यासाठी पण खूप बेस्ट आहे. जर तुम्हाला ह्या प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही घेऊ शकता. खूप छान प्रॉडक्ट आहे. हे सर्व झाल्यानंतर ना मी एका कपड्याने मेन युनिट पुसून घेत आहे. आणि जे बाकीचे ट्रे वगैरे आहे ते मी ना व्यवस्थित वॉश केलेले आहे. आणि ते आपण आता व्यवस्थित एका छान ठिकाणी ठेवून द्यायचे. तर तुम्हाला हा प्रॉडक्ट ना खूप यूजफुल आहे. आणि जर तुम्हाला या प्रॉडक्टची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.